Hello student, welcome back to our channel Chemistry Champion. Today's lecture we will see about dipole moment and find the dipole moment in 10 seconds. Before starting the video, click on the subscribe button and get access to our many more conceptual lecture for a free. So let's start. What is dipole moment? It measures the net polarity of the molecule. With the help of dipole moment, measure the polarity of molecule. For example, त्या अगोदर आपण डायपोल मोमेंट कशाने डिनोट करतात हे बघूया. डायपोल मोमेंट हे म्यूने डिनोट करतात. डायपोल मोमेंटचा फॉर्म्युला आहे क्यू इंटू डी. क्यू मीन्स चार्ज आणि डी म्हणजे डिस्टन्स. मोमेंट इज अ वेक्टर क्वांटिटी पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. फॉर एक्झाम्पल, हायड्रोजन आणि फ्लोरीनमध्ये कोव्हॅलंट बॉन्डचं फॉर्मेशन झालेलं आहे. फ्लोरीन इज अ मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह आणि हायड्रोजन इज अ लेस इलेक्ट्रोनेगेटिव्ह. हेन्स फ्लोरीनवर पार्शल नेगेटिव्ह चार्जचं फॉर्मेशन होतं आणि हायड्रोजनवर पार्शल पॉझिटिव्ह चार्जचं फॉर्मेशन होतं. हायड्रोजन फ्लोराईडवर चार्जेसचं फॉर्मेशन झाल्यामुळे आपण हायड्रोजन फ्लोराईडला पोलार मॉलिक्यूल असं म्हणणार. अँड सेकंड एक्झाम्पलमध्ये हायड्रोजन आणि हायड्रोजनमध्ये बॉन्डचं फॉर्मेशन झालेलं आहे. दोन्हीही हायड्रोजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ही सारखीच असल्यामुळे कुठल्याही प्रकारच्या चार्जचं फॉर्मेशन त्यावर नाही, तर त्याला आपण नॉन पोलार मॉलिक्यूल असं म्हणणार. तर हे कन्सेप्ट लक्षात ठेवा. आणि आता आपण बघूया इझी ट्रिक टू फाइंड डायपोल मोमेंट. फॉर एक्झाम्पल, एक बॉल आहे, त्यावर एका साईडनी 5 न्यूटन एवढं फोर्स अप्लाय होतं आहे आणि दुसऱ्या साईडनी 5 न्यूटन. दोन्ही साईडचा फोर्स हा सारखा असल्यामुळे नेट फोर्स हा 0 आला. सेकंड एक्झाम्पलमध्ये एका डिरेक्शननी 5 न्यूटन आणि एका डिरेक्शननी 10 न्यूटन असा फोर्स अप्लाय होतो, तर नेट फोर्स इज नॉट इक्वल टू 0. नेट फोर्स किती येतो, तर 5 न्यूटन येतो. तर फर्स्ट एक्झाम्पलमध्ये नेट फोर्स हा 0 आला, तर नेट डायपोल मोमेंटसुद्धा 0 राहणार, कारण की कुठल्याही प्रकारचा फोर्स हा अप्लाय होत नाही. दोन्ही फोर्स एकमेकांना कॅन्सल करतायत, तर नेट फोर्स हा 0, त्याला आपण नॉन पोलार असं म्हणणार. आणि सेकंड एक्झाम्पलमध्ये नेट फोर्स इज नॉट इक्वल टू 0. नेट डायपोल मोमेंट इज नॉट इक्वल टू 0 म्हणजे कुठल्या तरी एका डिरेक्शननी फोर्स हा जास्त अप्लाय होतो, तर त्याला आपण पोलार असे म्हणणार. फॉर एक्झाम्पल, डायॲटोमिक मॉलिक्यूल असेल तर त्यामध्ये होमोॲटोमिक मॉलिक्यूल आणि हेट्रोॲटोमिक मॉलिक्यूल. होमोॲटोमिक मीन्स सेम ॲटम असणारे आणि हेट्रो मीन्स डिफरंट. ॲटोमिक म्हणजे डिफरंट ॲटम असणारे. ऑक्सिजन आणि ऑक्सिजनमध्ये बॉन्डचं फॉर्मेशन झालं आहे. एक ऑक्सिजन हा 5 न्यूटन एवढं फोर्स अप्लाय करतो आणि दुसरा ऑक्सिजनसुद्धा 5 न्यूटन. तर नेट फोर्स हा 0 आहे. नेट डायपोल मोमेंटसुद्धा 0 आहे. तर मॉलिक्यूल हा नॉन पोलार मॉलिक्यूल आहे. तसंच हेट्रोॲटोमिक मॉलिक्यूलमध्ये हायड्रोजन आणि फ्लोराईडमध्ये बॉन्डचं फॉर्मेशन झालेलं आहे. हायड्रोजननी 5 न्यूटन एवढा फोर्स अप्लाय केला आणि फ्लोरीननं 10 न्यूटन एवढा फोर्स अप्लाय केला, तर नेट फोर्स हा 0 राहणार नाही, कारण की फ्लोरीनचा नेट फोर्स हा जास्त आहे ॲज कम्पेअर टू हायड्रोजन ॲटम. तर नेट डायपोल मोमेंटसुद्धा 0 राहणार नाही, तर त्याला आपण पोलार मॉलिक्यूल असं म्हणणार, कारण की दोन्हीपैकी एका मॉलिक्यूलनी फोर्स हा जास्त अप्लाय केला, तर त्याच्याकडे इलेक्ट्रॉनची संख्या जास्त होईल आणि त्या एका ॲटमवर चार्जचं फॉर्मेशन होईल. तर यावरून आपल्याला हे सांगता येईल की डायपोल मोमेंट हे हेल्प करते फाइंड करण्याला की मॉलिक्यूल हा पोलार आहे की नॉन पोलार आहे. अँड इट्स ऑल्सो यूज टू मेजर पोलॅरिटी ऑफ मॉलिक्यूल. मॉलिक्यूलची नेट पोलॅरिटी किती आहे हे मेजर करण्यासाठी डायपोल मोमेंटचा यूज होतो. आय होप डायपोल मोमेंट काय आहे हे तुम्हाला कळालं असेल. जर का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि केमिस्ट्री चॅम्पियन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की केमिस्ट्री चॅम्पियन या चॅनलवर तुम्हाला केमिस्ट्रीचे या विषयाचे अनेक कन्सेप्च्युअल लेक्चर मिळतील, जे की तुम्हाला वेगवेगळ्या पेपरसाठी हेल्प करतील. सो कीप वॉचिंग अँड सबस्क्राईब टू केमिस्ट्री चॅम्पियन चॅनल.